आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याचा विचार करत असून पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना थेट आव्हान दिले आहे। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार आहेत, तर संजू परब यांनी येत्या 8 दिवसात त्यांना प्रवेश द्यावा, वेळ दौडू नका असे आवाहन सारंग यांनी पत्रकार परिषदेत केले। स्वबळावर निवडणुकांचा प्रस्ताव सादर करताना महेश सारंग यांनी सांगितले की भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या असल्याने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्फत याबाबतचा प्रस्ताव भाजपचे नेते खासदार नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांना सादर करण्यात आला आहे। शिंदे गटाचे सावंतवाडीचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी कालच आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांच्यावर टीका केलेली आहे। ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये राहू इच्छित नाही किंवा त्यांना बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे किंवा त्यांना दीपक केसरकर, मान्य आमदार आपले दीपक केसरकर किंवा आपले कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे साहेब यांना मंत्रिपद मिळणार म्हणून त्यांना पोटदुखी चालू झालेली आहे असं वक्तव्य करून चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आहेत। मी त्यांना सांगू इच्छितो की आपण ज्या पक्षातून नगराध्यक्ष झालात आणि ज्या पार्टीचे देहधोरण आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही बोलणे हे उचित नाही, कारण पार्टीने तुम्हाला इकडे नगराध्यक्ष केलं आहे आणि नगराध्यक्ष करून सावंतवाडीच्या जनतेला काय तुम्ही सुविधा किंवा काही तुम्ही आपलं कौशल्य, संघटन कौशल्य दाखवलं आहे हे सर्व सावंतवाडी शहरातल्या लोकांना माहिती आहे। त्यामुळे आपल्या जिल्हाध्यक्षांना असे आरोप करणे फार चुकीचं आहे की येत्या 8 दिवसात त्यांनी जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते कोण असतील तर त्यांनी ते प्रवेश करून घ्यावेत आणि एकदाच काय तो आपण भारतीय जनता पार्टी जर त्यांना म्हणत असतील ते त्यांच्या मनात की आम्ही शून्य करू, आम्ही शून्यातून परत पक्ष बांधण्याची आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये ताकद आहे। त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे वक्तव्य न करता त्यांनी आपला पक्ष पाहावा ही त्यांना तुमच्या मार्फत मी त्यांना एक समज देत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावच्या हद्दीत सन 2005च्या अतिवृष्टीमध्ये खचलेला रस्ता सालाबादप्रमाणे यंदाही खचला असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गणपतीपूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास गोरे यांनी दिला आहे। जुन्या महामार्गावरील कशेडी घाट परिसरात 26 गावांचा समावेश असून सद्यस्थितीत वाहतूक बोगदा मार्गे सुरू आहे। मात्र कशेडी घाटातील जुना महामार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग असून सद्यस्थितीत हा रस्ता सुमारे 90 ते 105 फूट लांब आणि 4 फुटापेक्षा जास्त खोल खचला असून सर्वत्र तडे गेल्याचे दिसून येत आहे। रस्ता पुन्हा खचल्यास या मार्गावरील एसटी सेवा बंद होऊन याचा त्रास या परिसरातील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागणार असल्याचं त्यांनी सूचित केलं। महिलांच्या आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेजर रिसोर्सेस सेंटर अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। आपल्या न्याय मागण्यांकडे सरकारसह जनतेचे लक्ष वेधले। त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्फत आमदार किरण सामंत यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनीही आंदोलनस्थळी येऊन महिलांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली। सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येने नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे। विशेषतः गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांचं मोठं नुकसान होत आहे। या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक आगळेवेगळे आंदोलन हाती घेतले आहे। येत्या 10 ऑगस्ट रोजी मळेवाड आणि 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सत्यनारायण महापूजा आणि महाआरती करून थेट देवाला साकडं घालण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। सातत्याने होणारी वीज कपात आणि स्मार्ट मीटरमुळे येणारी भरमसाठ बिले यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। पालकमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ठाकरे गट संतप्त झालाय।
आंदोलकांच्या मते वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा आणि ग्राहकांना विश्वासात न घेण्याची वृत्ती यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे विजेचा लपंडाव सुरू असताना दुसरीकडे सावंतवाडी तालुक्यात सुमारे 4,000 स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहेत, ज्यामुळे बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रार होतीये. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये MSEB महावितरणचा कारभाराबद्दल तीव्र नाराजगी ही सगळीकडे आहे आणि जनतेला नाहक मोठ्या प्रमाणात त्रास, म्हणजे दिवसाला कमीत कमी 50-50, 100-100 वेळा, म्हणजे तासाला कमीत कमी 25 वेळा लाईट जाते, अशा तऱ्हेची परिस्थिती आज सगळीकडे झालेली आहे. ग्रामीण भागात असेल, शहरी भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे शहरी भागात तर गंभीर परिस्थिती आहे, म्हणजे कधी एवढा त्रास जनतेला झाला नाही, एवढा सध्या त्रास होतो. आणि ही लाईट सातत्याने जात असताना सुद्धा पुन्हा एकदा स्मार्ट मीटर हे बसवण्यात, म्हणजे कोणत्याही तऱ्हेची ग्राहकाला माहिती न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले. माझ्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यामध्ये जवळजवळ 4,000 मीटर स्मार्ट मीटर हे बसवण्यात आले. आणि या सगळ्याचा त्रास हा जनतेला होतोय, कारण स्मार्ट मीटरमध्ये ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचं 500 रुपये बिल यायचं, त्या ठिकाणी 8,000, 10,000 रुपये बिल आलेले आहे. म्हणजे माझ्या शेजारी राहणारे राऊजी परब म्हणून आहेत, त्यांना दर महिन्याला 700-800 रुपये बिल यायचं, त्यांचं 8,000 रुपये बिल आलं स्मार्ट मीटर, आणि त्यांना ही माहिती सुद्धा नाही स्मार्ट मीटर बसवला. ही परिस्थिती सध्या झालेली आहे. कोकणातील महत्वाचा तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड एसटी आगाराजवळील महाडचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून ते तात्काळ भरण्याची मागणी महाड एसटी आगाराजवळील रिक्षा चालकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. महाड एसटी आगारासमोरील जाणारा रस्ता हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. याच रस्त्यावरून महाडमध्ये प्रवेश केला जातो, त्यामुळे महाडचे प्रवेशद्वार म्हणून त्याला संबोधले जाते. महाड एसटी आगारासमोरील असणाऱ्या या रस्त्याचं डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलं होतं. मात्र 1 महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी खड्डे पडण्यास प्रारंभ झाला. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत महाड एसटी आगाराजवळील डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खड्ड्याने व्यापून गेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.